माझ्याकडे असे अनेक पेशंट येत असतात की ज्यांना अनेक वर्षांपासून काही ना काही शारीरिक मानसिक त्रास सुरू आहे आणि यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतलेले असतात. बऱ्याच वेळा अशा पेशंटचे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल असतात, पण तरीही त्यांना कुठेही फरक पडलेला नसतो. अशा वेळी बऱ्याच वेळा हे पेशंट अंधश्रद्धेकडे वळतात, कारण त्यांना वाटते की कुठेही फरक पडत नाही, आपले सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि म्हणून ते कोणतेही उपचार घ्यायला तयार होतात. पण याने साध्य काहीही होत नाही आणि त्रास कमी होण्याऐवजी वाढत जातो. अनेक वर्षांच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली की अशा बऱ्याच त्रासांमागे इमोशनल रूट कॉज असतोच, ज्याकडे आपले लक्ष जात नाही किंवा आपण ते इग्नोर करतो. आज मी तुमच्याशी अशीच एक इंटरेस्टिंग केस शेअर करणार आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीला 7 ते 8 वर्षांपासून एक विचित्र शारीरिक त्रास होता आणि त्याला कुठेही फरक पडत नव्हता आणि त्याचे एक इमोशनल लेवलवर कारण सापडले आणि त्यावर जेव्हा काम केले तेव्हा तो त्रास पूर्णपणे थांबला. हा नेमका शारीरिक त्रास काय होता आणि त्याचे इमोशनल लेवलवर कारण कसे सापडले, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता जातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक 48 वर्षांचे गृहस्थ माझ्याकडे आले होते आणि त्यांना 7 ते 8 वर्षांपासून एक विचित्र शारीरिक त्रास होता. त्यांना मानेपासून थोडेसे खालपर्यंत वेदना असायच्या आणि रात्री झोपल्यानंतर मानेमध्ये एक जर्क जाणवायचा आणि त्यांच्यामध्ये तो मानेपासून वर डोक्यापर्यंत जात होता आणि यामुळे त्यांना जाग येऊन फार भीती वाटायची आणि दरदरून घाम यायचा. आता मानेचा त्रास आहे म्हटल्यानंतर त्यांनी अनेक हाडांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेतले होते, पण कुठेही त्यांना फरक पडत नव्हता. मग अनेक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे देखील त्यांनी उपचार घेतले आणि तिथेही कुठेही फरक पडत नव्हता. अनेक फिजिओथेरपी त्यांनी घेतल्या होत्या, सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या होत्या आणि सर्व प्रकारच्या तपासण्या देखील नॉर्मल आलेल्या होत्या. जेव्हा हे गृहस्थ माझ्याकडे आले तेव्हा त्यांच्या हिस्ट्रीमधून एक गोष्ट समोर आली. 7-8 वर्षांपूर्वी त्यांनी एक नवीन व्यवसाय सुरू केला होता आणि अल्पावधीतच तो व्यवसाय खूप छान चालू लागला. पण यामुळे या व्यवसायातील त्यांचे जे कॉम्पिटिटर होते ते त्यांना विविध मार्गाने त्रास देऊ लागले आणि एका रात्री ते त्यांच्या घराभोवती फिरू लागले. यामुळे त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की या लोकांकडून माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. त्यांना वेदना कुठे होती तर मानेच्या पाठीमागे, कारण त्यांच्या मनात एक भीती होती की आपल्यावर पाठीमागून हल्ला होऊ शकतो. आता तो मानेवरच का, ही एक इव्होल्युशनरी फिअर आहे. हल्ला झाला तर तो मानेवरच होईल. रात्रीच्या वेळीच तो जर्क का जाणवत होता, कारण ती जी भीतीदायक घटना घडली होती ती रात्रीच्या वेळी घडली होती. अशा प्रकारे शरीर हे त्यांना प्रोटेक्ट करत होतं, अलर्ट करत होतं आणि म्हणून त्यांना रात्रीच्या वेळी तो जर्क जाणवत होता. आणि इतके वर्ष हा त्रास सुरू करायला, कारण सतत या अलर्ट मोडमध्ये राहिल्यामुळे तो शरीरावर एक पॅटर्न तयार झाला. मी त्यांचे सुरू असलेले औषध उपचार तसेच सुरू ठेवले आणि आता त्यांना त्यांची भीती ॲक्नॉलेज करून दिली आणि त्यांना आत्ता सेफ्टीची जाणीव करून दिली. त्यांना बॉडीला रिलॅक्स कसं करायचं हे शिकवलं आणि त्यांची जी जुनी भीती होती ती कशी प्रोसेस करायची हे मी त्यांना समजावून सांगितलं. हळूहळू त्यांच्या वेदना कमी होत गेल्या आणि 1 महिन्यानंतर त्यांना जो जर्क जाणवत होता तो जर्क येणे पूर्णपणे थांबलं. जर तुमचाही एखादा शारीरिक त्रास अनेक ठिकाणी उपचार घेऊन देखील कमी होत नसेल, सर्व प्रकारच्या तपासण्या नॉर्मल येत असतील, तर स्वतःला विचारा की मला शरीर काय सांगत आहे.
कारण शरीर कधीही आपल्याबरोबर चुकीचं करत नाही, तर आपल्या भावनांनुसार ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतं. तुम्हाला जर या व्हिडिओमधून आजारांच्या कारणांबाबत आणि त्यांच्या उपचारांबाबत एक नवीन इन्साईट मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून काही व्यक्तींना आपल्या उपचाराबाबत एक नवीन दिशा आणि आशा मिळेल. जर या व्हिडिओमधून आजारांच्या कारणाबाबत आणि उपचाराबाबत एक नवीन इन्साईट मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून काहींना आपल्या उपचाराबाबत एक नवीन दिशा आणि आशा मिळेल. शेवटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.